नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघूया आपण स्केलेटल सिस्टम। तर स्केलेटल सिस्टम म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये एकूण बोन्स किती आहेत, कुठे प्रेझेंट आहेत, कोणत्या ऑर्गन्स मध्ये, कोणत्या पार्ट्स मध्ये किती सारे बोन आहेत, सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या स्केलेटल सिस्टम मध्ये करतो। तर तुम्हाला माहित आहे का, आपण जेव्हा जन्मलो होतो, जेव्हा आपण इन्फंट होतो, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एकूण किती बोन होते? तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये अप्रॉक्सिमेटली 300 बोन होते। हे नंतर 300 बोन फ्यूज झाले आणि आपण सध्या अडल्ट आहोत। तर एका अडल्ट मध्ये 300 पासून 206 बोन आज आपल्या बॉडीमध्ये, एका अडल्ट ह्यूमन बॉडीमध्ये 206 बोन प्रेझेंट असतात। तर बघू आता 206 बोन्स, त्याचे बोन्सचे नाव काय, कुठे प्रेझेंट असतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। ठीक आहे। आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी आम्ही स्केलेटल पण आणलेला आहे, तुम्हाला प्रत्येक बोन पॉइंट आउट करून दाखवू आम्ही। ठीक आहे। तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। तर 206 बोन असतात। 206 चं क्लासिफिकेशन, आपल्या बॉडी मधल्या बोन्स क्लासिफिकेशन म्हणजे 2 पार्ट्स मध्ये पडलेलं आहे बघा। कोणतं? एक असते आपल्या ऍक्सिसच्या साइडला जे बोन असतात, आपल्या ऍक्सिसच्या मध्ये जे बोन असतात त्याला म्हणतात ऍक्सियल स्केलेटल। ठीक, ऍक्सियल स्केलेटल। आणि जे बोन्स ऍक्सियलच्या साइडला म्हणजे आपले लिम्स, अपर लिम्स, लोअर लिम्स, आपले जे गर्डल्स आहेत, ते गर्डल्स सगळे येतात अपेंडिक्युलर स्केलेटल मध्ये। अपेंडिक्युलर स्केलेटल टोटल 206 बोन असतात, त्याच्यापैकी ऍक्सियल बोन असतात 80 बोन असतात ऍक्सियल बोन्स, आणि राहिलेले किती बघा 126 बोन्स। 126 बोन असतात आपले अपेंडिक्युलर स्केलेटल मध्ये, 126 बोन येतात। ठीक आहे। तर आता आपण प्रत्येकाचं बघू। पहिले बघू आपण ऍक्सियल स्केलेटल मध्ये जे 80 बोन असतात ते नेमकं कुठे कुठे प्रेझेंट असतात बघू। तर बघा ऍक्सियल फर्स्ट येतो स्कल। ठीक आहे। तुम्हाला स्केलेटल मध्ये दाखवतो कुठे आहे आपला स्कल सोडा। तर बघू शकता या स्केलेटल मध्ये। ठीक आहे। तर आपल्या ऍक्सिस, हे झाला ऍक्सिस सेंट्रल पोर्शन, इथपर्यंत सेंट्रल पोर्शन, आपलं स्कल, आपलं थोरॅसिक केज, आपला स्टर्नम, आपली इयर ओसिकल्स आणि आपला व्हर्टिब्रल कॉलम, या सगळ्या गोष्टी कुठे येतात? सेंटरला येतात। कोण याला म्हणतो? ऍक्सियल स्केलेटल। आणि बाकीचे साइडला पण कोणते येतात? आपले अपर लिम्स, आपले लोअर लिम्स, पेल्विक गर्डल आणि आपलं पेक्टोरल गर्डल, हे 4 गोष्टी आपल्या अपेंडिक्युलर स्केलेटल मध्ये येतात। तर फर्स्ट लिहिलं मी स्कल। स्कल म्हणजे काय? पूर्ण भाग। स्कल म्हणजे काय? पूर्ण भाग। हा क्रॅनियमचा पण भाग आणि हा फेशियलचा पण भाग। चला, तर स्कल मध्ये एकूण बोन असतात बघा 22 बोन्स। मित्रांनो, स्कल मध्ये एकूण बोन असतात 22 बोन्स। तुम्हाला आताच दाखवलं की त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, एक तर आहे क्रॅनियम आणि दुसरा आहे फेशियल बोन्स। तर स्कल मध्ये 2 गोष्टी येतात, एक आहे क्रॅनियम, एक आहे फेशियल बोन्स। तर क्रॅनियम आणि फेशियल बोन बघा। क्रॅनियम म्हणजेच आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये
बोन असतात 8 बोन असतात बघा, 8 बोन असतात कॅनियम मध्ये. ठीक आहे. फेशियल मध्ये असतात 14 बोन. ठीक आहे. इथं 8 आणि फेशियल 14, 8 आणि 14 22 बोन. हे झाले स्कलचे. ठीक आहे. नेक्स्ट येते ऍक्सियल स्केलेटन मध्ये आपलं थोरॅसिक केज. तर आपल्या थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. आपल्या छातीच्या पिंजरामध्ये एकूण 12 पेअर्स असतात. रिब्स म्हणतो आपण त्याला. 12 पेअर्स ऑफ रिब्स असतात. 12 पेअर्स मध्ये 12 जोड्या असतात. आणि टोटल किती असतात? 12 दोन्ही 24. तर एकूण आपल्या थोरॅसिक केज मध्ये कोण असतात? 24. ठीक आहे. त्याच्यामध्ये रिब्स असतात. काही ट्रू रिब्स, फॉल्स रिब्स, फ्लोटिंग रिब्स. ह्या पण शब्द असतात. 1 ते 7 ट्रू, 8, 9, 10 फॉल्स आणि 11, 12 या फ्लोटिंग रिब्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघू तिसरा येते. आता क्रॅनियम झालं, स्केल झालं, थोरॅसिक झालं. नेक्स्ट आहे आता आपलं स्टर्नम. स्टर्नम. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे, जिथं आपण टाय लावतो, टाय बोन यालाच म्हणतात स्टर्नमलाच. आपला हा बोन स्टर्नम. ठीक आहे. हा असतो एक, त्याचा एकच असतो तो स्टर्नम. आपण ऍक्सियल मध्ये येतो. नेक्स्ट बघा, आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्केलेटन मध्ये दाखवतो. चला आता सर दाखवूया का. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण पाहत आहोत थोरॅसिक केज. थोरॅसिक केज मध्ये 12 पेअर रिब्स असतात. यामधल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 जे ट्रू रिब्स असतात. 10 रिब्स आणि 2 असतात फ्लोटिंग रिब्स. अशा 12 पेअर्स असतात. 12 पेअर्स म्हणजे या साइडच्या 12 आणि या साइडच्या 12 अशा टोटल असतात 24 रिब असतात आपल्याकडे. ठीक आहे. आणि ज्या रिब्स जिथं अटॅच होतात, ह्या रिब्स जिथं अटॅच होतात त्याला आपण काय म्हणतो? स्टर्नम असं म्हणतो. याला आपण टाय बोन असं म्हणतो. हे पण हे 24 आणि हा एक 25 बोन्स या ठिकाणी आपले प्रेझेंट असतात. ठीक आहे. ठीक आहे. तर सरांनी सांगितले थोरॅसिक केज मध्ये किती रिब्स असतात, स्टर्नमला अटॅच असतात त्या, आणि शेवटचे जे 2 राहतात त्या स्टर्नमला पोस्टेरियर साइडने अटॅच असतात. त्याच्यामुळे त्याला म्हणतात फ्लोटिंग रिब्स. तर हे झालं स्कल, थोरॅसिक केज आणि स्टर्नम. याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी येतात बघा. तर चौथा आहे इयर ऑसिकल्स. तर मी थोडं साईडला लिहिलं. ठीक आहे. इयर ऑसिकल्स. तर इयर ऑसिकल्स आपल्या कानामध्ये एकूण 3 बोन असतात. मॅलियस, इंकस आणि स्टेपस. तर आपल्याला एकूण 2 कान असतात. तर दोन्ही कानात मिळून 6 बोन असतात. तर इयर ऑसिकल्स एकूण 6. आणि लास्ट आपला राहिलेला आहे तो आहे हायोइड बोन. ठीक आहे. तो आहे हायोइड बोन. हे झालं बघा आता आपलं ऍक्सियल, स्केलेटल, स्कल, थोरॅसिक केज, स्टर्नम, इयर ऑसिकल्स अँड हायोइड बोन. आपण एकदा काउंटिंग करून बघूया. तर स्कल मध्ये किती? 22. आपल्या थोरॅसिक केज मध्ये 24. 22 आणि 24 एकूण असतात 46. ठीक आहे. आणि आपला स्टर्नम एक 47. इयर ऑसिकल्स 6. किती झाले? 47 आणि 6 एकूण 53 बोन. आणि हे 54. तर आपण एकूण सांगितले 80. किती कमी वेळ पडले आता? एकूण 26 बोन राहिले आहेत. तर 26 बोन मित्रांनो आपल्या व्हर्टिबल कॉलम मध्ये राहतात. ठीक आहे. तर आपल्या व्हर्टिबल कॉलम मध्ये एकूण 26 बोन असतात. 26 बोन्स वेगवेगळ्या रिजन नुसार क्लासिफाय केलेले आहेत. तर कोणकोणते रिजन आहे आपल्या सर सांगितलं होतं आपल्या स्केलेटन मध्ये, तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे असतं आपलं व्हर्टिबल कॉलम. ठीक आहे. एकूण मी सांगितलं तुम्हाला की 26 बोन असतात. तर टोटल बघा 33 बोन असतात. परंतु आपला सॅक्रम आणि कॉक्सिक्स हे 5 आणि 4 अनुक्रमे बोनचं मिळून एकच बोन फॉर्म होतो. म्हणून आपल्याला व्हर्टिबल कॉलम मध्ये बोन जर किती म्हणलं
तर 26 बोन सांगायचं. ठीक आहे. विदाउट फ्यूज जर विचारला असेल तर 33 बोन सांगायचं. तर पहिलं रिजन असते सर्वायकल रिजन. सर्वायकल रिजन मध्ये बोन असतात 7. C7 सर्वायकल रिजन मध्ये एकूण 7 बोन्स म्हणजेच व्हर्टिब्रे असतात. नंतर असतं थोरॅसिक रिजन. ठीक आहे. त्याच्यामध्ये असतात 12 व्हर्टिब्रे असतात. सर्वायकल 7, थोरॅसिक 12. नंतर इथे आपलं लंबार. तर लंबार रिजन मध्ये एकूण बोन असतात 5. ठीक आहे. 7, 12, 5 किती व्हायला बघा. 7 आणि 5 12. 12 आणि 12 24. 2 कमी पडायला आपल्याला. तर हे असतं आपलं सॅक्रम. सॅक्रम हा असतो 5 बोनचा फ्यूज होऊन एकच बोन होतो, त्याला म्हणतात सॅक्रम. आणि शेवटचा जो असतो आपला कॉकेक्स. झाले 24 आणि 2 26 बोन झालेत का. ओके सर. तर 26 झाले आपल्याला व्हर्टिबल कॉलमचे बोन. तर आता आपण जे काउंटिंग घेत होते ती आता व्यवस्थित होईल बघा. कोणत्या 22 आणि 24. 22 आणि 24 किती व्हायले 46, 47 आणि 6 47 आणि 6 53 आणि हा बोन 54 आणि हे 26. तर एकूण 80 बोन असे आपले इथले ऍक्सियल स्केलेटनचे झाले. तर आता बघूया अपेंडिक्युलर स्केलेटनचे. ठीक आहे. तर ठीक आहे. तर बघा आपल्या अपेंडिक्युलर स्केलेटन सांगितलं तुम्हाला की टोटल 126 बोन असतात. तर ते 126 बोन कसे क्लासिफाय झाले तुम्हाला सांगतो मी. तर याच्यामध्ये 4 गोष्टी करतो. फर्स्ट आहे अप्पर लिम्ब, लोअर लिम्ब, दुसरी गोष्ट आहे पेक्टोरल गर्डर, चौथा आहे आपलं पेल्विक गर्डर. पेल्विक गर्डर अशा 4 गोष्टी बघा अपेंडिक्युलर स्केलेटन. आता प्रत्येकामध्ये बघा अप्पर लिम्ब मध्ये असतात आपल्या 30 बोन्स, लोअर मध्ये असतात 30 बोन्स आणि पेक्टोरल मध्ये असतात म्हणजे अप्पर लिम्ब हे एकाच अप्पर लिम्ब मध्ये 30 असतात. दोघांचे मिळून 60 एकूण बोन होतात. ठीक आहे. 60 लिहू आपण. कारण की एका हातामध्ये 3 असतात, आपल्याला दोन्ही पण हाताचे लिहावं लागतं. ठीक आहे. दोन्ही पण हाताचे आणि पायाचे. अप्पर लिम्ब 60, लोअर लिम्ब 60. पेक्टोरल गर्डर याच्यामध्ये असतात एकूण 4 बोन्स आणि पेल्विक गर्डर मध्ये असतात एकूण 2 बोन्स. ठीक आहे. तर आता प्रत्येकाचे आपण बोन बघूया. पुसून टाकतो इकडलं. आपण आता सेपरेट अपेंडिक्युलर स्केलेटन असं टाकूया. ठीक आहे. बघितलं आपण आता अप्पर लिम्स मध्ये किती असतात 60 बोन असतात. ठीक आहे. अप्पर लिम्स मध्ये काय आपले दोन्ही पण आर्म्स आपल्या 2 हात. त्याच्यामध्ये बघा एक ह्युमरस. ठीक आहे.
तो आपला लॉंग बोन असतो आपल्या आर्म मधला वरच्या, तो असतो ह्युमरस. नंतर खाली असतात रेडियस, अल्ना, ठीक आहे. नंतर असतात कार्पल्स, नंतर असतात मेटाकार्पल्स, शेवटी असतात फॅलेंजेस. बघा, ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पल्स, मेटाकार्पल्स, फॅलेंजेस. तर तुम्हाला हे सगळे बोन आम्ही स्केलेटन मध्ये दाखवतो. सर दाखवाय का? ठीक आहे. तर बघू शकता आपण या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय, अप्पर लिम्ब बघायचंय. अप्पर लिम्ब मध्ये आपण बघत होतो की कोणकोणते बोन्स येतात. फर्स्ट वन आहे जे काही लॉंग बोन असतो ते आपला ह्युमरस. किती असतो? 1 इन नंबर असतो ह्युमरस, ठीक आहे. त्यानंतर सेकंड वाला असतो रेडियस आणि अल्ना, ठीक आहे. याच्यामधला जे अल्ना जे बोन आहे ते रेडियस पेक्षा मोठा असतो. हे झाले 2 रेडियस आणि अल्ना, 1, 2 आणि 3. त्यानंतर येतात तुमचे कार्पल्स, ठीक आहे. कार्पल्स येतात. कार्पल्स असतात 8 इन नंबर्स. त्याची अरेंजमेंट अशी यू शेप्ड अरेंजमेंट त्याची असते कार्पेलची. त्यानंतर त्याच्या मधल्या साईडला असतात मेटाकार्पल्स, ते असतात 5 इन नंबर. किती असतात मेटाकार्पल्स? 5 इन नंबर. आणि त्यानंतर जे असतात आपल्या बोटाची जे काही आपण कांडे म्हणतो ते असतात, तिथे बोन असतात एकूण 14, ठीक आहे. हे झाले फॅलेंजेस. किती असतात? 14. असे टोटल मिळून हे याचे टोटल मिळून येतात 30, ठीक आहे. एका अप्पर लिम्ब मध्ये येतात 30 आणि दुसऱ्यामध्ये 30, ठीक आहे. हे झाले अप्पर लिम्बचे बोन्स. तर कळा सरांना, सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्युमरस असते एका हातामध्ये बघायला बघतो आता आपण, ठीक आहे. ह्युमरस 1, रेडियस 1, अल्ना 1, कार्पल्स असतात आपल्या वेस्ट मध्ये. कार्पल्स बोन असतात एकूण 8 बोन असतात. मेटाकार्पल्स असतात 5 बोन असतात. आणि फॅलेंजेस आपले बोटामध्ये 14 बोन असतात. तर हे एका हातामध्ये एवढे बोन झाले. त्याची आपण बेरीज करू. 1, 2, 3 आणि 8 11, 11 आणि 5 16, 16 आणि 14 झाले का? 30 बोन झाले आपल्या एका हातातले. परंतु आपल्या अप्पर लिम्ब मध्ये आपले दोन्ही पण हात येणार ना. 30 आणि 30 मग एकूण 60 बोन आले काय? झाले काय 60 बोन? अशाच प्रकारे बोलत आपण लोअर लिम्ब्स, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आपल्या लोअर लिम्ब्स मध्ये कोणकोणते बोन्स आहेत ते मी नाव लिहितो इथं. फर्स्ट आहे बघा फिमर. आपल्या बॉडी मधला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन कोणता असेल तर तो फिमर आहे, ठीक आहे. फिमर. त्याच्यानंतर असतो बघा आपलं टिबिया, फिब्युलम, टिबिया, फिब्युलम. नंतर आपली जॉइंट वरती आपली वाटी असते, त्या वाटेला म्हणतात पटेला, पटेला. नेक्स्ट असतात इथं जसे कार्पल्स आहेत तसे इथं टार्सल्स असतात, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि शेवटी फॅलेंजेस. सेम इकडे सारखेच, ठीक आहे. चला, तर आता फिमर किती असते बॉडीमध्ये? एका पायामध्ये एक फिमर, 2 पायामध्ये 2, म्हणजे आपण एकच लिहिलं, ठीक आहे. टिबिया एका पायामध्ये एक टिबिया, फिबुला पण एक, पटेला पण एक असतो, ठीक आहे. इथं बघा, इथे टार्सल्स, इथे आपले कार्पल्स किती होते? 8. इथे एक कमी असतो, इथे आपले टार्सल्स 7 राहतात. मेटाटार्सल्स सेम 5 राहतात. आणि फॅलेंजेस सेम असतात 14. ठीक आहे. तुम्हाला दिसत सांगतो मी. टार्सल्स 7 असतात, मेटाटार्सल्स 5 असतात आणि फॅलेंजेस 14 असतात हे आपल्या एका लोअर लिम्ब मध्ये. तर मला सांगा, आता बेरीज करूया आपण याची. 1, 2, 3, 4, 4 आणि 7 11, 11 आणि 5 16, 16 आणि 14 झाले का 30 बोन्स. हे झाले आपल्या एका लोअर लिम्ब मधले बोन्स, एकूण 30. आणि दोन्ही पण लिम्ब मधले मग आपल्या 30 दोन्ही 60 बोन्स.
तर हे 60 आणि हे 60 एकूण झाले 120 बोन्स. पण आपल्याला अॅक्युम्युलेटर मध्ये तुम्हाला मी सांगितलं की 126 असतात. तर बाकीचे 6 कुठले आहेत मला सांगितलं. बाकीचे 6 जे आहेत तर आपले गर्डल्स आहेत. बघा गर्डल्स कुठे लिहू मी? ठीक आहे, गर्डल्स बघण्या अगोदर तुम्हाला हे जे लोअर लिम्बचे बोन्स मी सांगितले आहेत ते तुम्हाला आम्ही स्केलेटन मध्ये दाखवू. ठीक आहे, तसं दाखवायचं तर लोअर लिम्स मध्ये आपण या ठिकाणी बघू शकता कोणकोणते बोन्स प्रेझेंट असतात. एक असतो मेन जे बोन असतो ते असतो फिमर, जे काही लॉंगेस्ट बोन असतो आणि स्ट्रॉंगेस्ट बोन असतो आपल्या बॉडीमधला फिमर. त्यानंतर एक असतं टिबिया आणि फिब्युला, हे दोन प्रेझेंट असतात. त्यानंतर पटेला प्रेझेंट असतात. हे एका लोअर लिम्ब मध्ये सांगितलं मी. ठीक आहे, पटेला प्रेझेंट असतो. त्यानंतर टार्सल्स राहतात 7 नंबर टार्सल्स. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही या शेप मध्ये दिसतात ते टार्सल्स असतात. त्यानंतर याच्या मधल्या साईडला जे प्रेझेंट असतात ते असतात मेटाटार्सल्स. आणि आपल्या पायाचे जे फॅलेंजेस असतात ते असतात 14 नंबर. हे असतात एकदम खालच्या साईडचे फॅलेंजेस. किती असतात? 14 नंबर प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे झालं लोअर लिम्बचे बोन्स. इकडे तुम्हाला कुठं बोन असतात लोअर लिम्बचे, किती प्रमाणात असतात, किती नंबर किती असतात. तर झाले 60 आणि 120. आता बघूया आपण या 6चं बघूया. आता तर तुम्ही इथे लिहितो मी तुम्हाला आपलं गर्डल्स. गर्डल्स मध्ये 2 गर्डल्स असतात. एक असते पेल्विक गर्डल आणि एक असतं पेक्टोरल गर्डल. पेक्टोरल गर्डल म्हणजे काय? आपल्या अप्पर बॉडीचं. पेक्टोरल गर्डल्स मध्ये एकूण बोन असतात 2 गर्डल. ठीक आहे, तर पेक्टोरल गर्डल्स मध्ये आपल्या एका साईडला 2 असतात आपले क्लॅव्हिकल आणि स्कॅपुला. दोन्ही साईडचे आपल्याला काउंट करावे लागतील. तर दोन्ही साईडचे 2 म्हणजेच एकूण 4 बोन झाले. आणि नेक्स्ट असते आपलं पेल्विक गर्डल. ठीक आहे मित्रांनो, पेल्विक गर्डल्स मध्ये आपले हिप बोन येतात 2. त्याच्यामध्ये प्युबिस, इस्चियम, इलियम हे बोन येतात. तर एकूण 2 बोन असतात हिप बोन, त्याच्यामुळे आपण 2 लिहू. ठीक आहे, तर हे झाले 4 आणि 2 6 आणि हे एकूण 120 झाले 126. सगळे तुम्हाला गर्डल्स आम्ही स्कॅटर मध्ये दाखवा सर एक मिनिट. ठीक आहे, या ठिकाणी पेक्टोरल गर्डल बघू शकता आपण. वरच्या साईडला पेक्टोरल गर्डल असतं. सर सांगा. पेक्टोरल गर्डल मी सांगितलं तुम्हाला की क्लॅव्हिकल आपला आपण त्याला जे ब्लूटी बोन म्हणतो थोडा एस शेपचा असतो त्याला म्हणतात क्लॅव्हिकल. हा आहे क्लॅव्हिकल. हे किती आहेत? 2 आहेत. आणि क्लॅव्हिकलला पाठीमागच्या साईडला जोडून आपल्या हे असते स्कॅपुला. त्याला आपण ब्लेड्स म्हणतो. ब्लेड्स सगळे असतात. हे 2 झाले स्कॅपुला. 2 स्कॅपुला आणि 2 क्लॅव्हिकल एकूण किती? 4. लिहिले का आपण तिथे? नेक्स्ट खाली बघूया. खालचं गर्डल आहे बघा, हे पेल्विक गर्डल. हे 2 बोन्स आहेत तुम्हाला दिसत आहेत तिथं. 2 बोन्स याला म्हणतात हिप बोन. एकूण नंबर मध्ये किती आहेत? 2 आहेत. आणि हे 2 बोन्स बनलेले असतात 3 बोन्स. कोणकोणत्या? हे असते इलियम, हे असते इस्चियम आणि खालचा असतो प्युबिस. ठीक आहे, 3 बोन आपला एक हिप बोन बनलेला असतो. तर झालं, कळलं सर्वांना? सगळं हे सगळं स्केलेटल मला प्रत्येक बोन सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे सर, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्रत्येक बोन आपण या ठिकाणी बघितलंय. जर तुम्हाला याच्यावर अधिक जर डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की आपले फॅलेंजेस कोणते असतात, कार्पस कोणते असतात, मेटाकार्पस कोणते असतात, त्यानंतर फेशियल बोन्स किती असतात, त्याला कोणकोणते नावं असतात, त्याची काय काय कामं असतात, कुठं प्रेझेंट असतात, यावर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही तुमच्यासाठी म्हणजे खूप असा इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवू. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू. याच्यापेक्षा सुद्धा चांगला आम्ही व्हिडिओ बनवू. कमेंट मध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आणखी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण आम्हाला सांगा. जास्तीत जास्त कमेंट जर आले तर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू. धन्यवाद. थँक्यू.
गेला बंद केला. झाला की नाही व्हिडिओ? हा? नाही म्हणलं. नाही ना.